माझ्या गावाबद्दल याआधी मी एक व्हिडिओ बनवला आहे, वडगाव पान. त्याला तुम्ही सर्वांनी खूप खूप प्रेम दिलं आहे. त्या व्हिडिओमध्ये मी पद्मावती देवीच्या डोंगराबद्दल बोलली आहे. त्याच डोंगरावरचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर देवीच्या मंदिराजवळ डोंगरातून झिरपणारा हे पाणी एका छोट्याशा कुंडात जमा होतं. बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे, किती प्रसन्नता आहे. मी म्हटलं ना, देवीसमोर गेलं की खूप शांत वाटतं. आपल्या सर्वांना या निसर्गाचा आनंद मिळावा यासाठी मी हा व्हिडिओ रॉ ठेवत आहे. त्याला कोणताही म्युझिक देत नाही आहे. माझ्या लहानपणी आमच्या अंगणात एक भेंडीचं झाड होतं. त्या झाडाला नागपंचमीला झोका बांधला जायचा. आम्ही मैत्रिणी मिळून त्या झोक्यावर खेळायचो. सगळ्यात वरती झोका केव्हा जाईल, ज्यावेळी आपल्याला पद्मावतीचं डोंगर दिसेल. असा आमचा आठवणीत पद्मावतीचं डोंगर कायमच राहिलं आहे. आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य बनवलं जायचं. एखादा रविवार बघून 2-3 गल्ल्या मिळून आमचे सगळे मंडळी आपापले डबे घ्यायचे व डोंगर चढून गप्पा करत खेळत मजेत देवीच्या दर्शनाला जायचो. तिथे देवीचं दर्शन झाल्यानंतर मस्त एखाद्या खडकावर आपापले डबे खोलून जेवण करायचो, आनंद घ्यायचो. माझ्या बालपणीच्या आठवणीतील सगळ्यात सुंदर सहल म्हणजे पद्मावतीच्या देवीची सहल असायची. आम्ही शाळेत असताना आम्हाला दंडकारण्य अभियानाअंतर्गत झाडे लावण्यासाठी या डोंगरावर आणलं जायचं. तो शाळेचा दिवस म्हणजे खूप खूप उत्साहाचा दिवस आमचा असायचा. आम्ही मैत्रिणी मिळून एखादी छान जागा शोधायचो आणि म्हणायचो, बघ इथं लावलेलं झाड आलं की आपण सगळ्या मिळून परत त्या झाडाखाली खेळायला येऊया. आता या डोंगरावर झाडे तर दिसत आहे, पण त्या मैत्रिणी खेळायला परत यायच्या विसरल्या. हा व्हिडिओ जर त्या मैत्रिणींनी बघितला ना, मला माझ्या मैत्रिणींना एवढंच सांगायचं आहे, परत एकदा सहल काढावी लागते बरं का, पद्मावतीच्या डोंगरावर मस्त डबे घेऊन. मला बागेत लावलेल्या फुलांपेक्षा हे असे माळरानावर आलेलं रानफूल जरा जास्तच आवडतं. ह्या फुलांचं गुणधर्म म्हटलं, त्यांना काही युनिक गंध नसतो, सुवास नसतो, परंतु तरीही स्वतःच्याच आपल्या मौजेत असलेलं हे फुलं असतं. त्यांना कुठं हारात स्थान नसतं, परंतु मनाप्रमाणे जगायचं स्वातंत्र्य मात्र असतं. निसर्गाच्या वेगवेगळ्या संघर्षात हे फूल फुललेलं असतं. कधी पाऊस पडतो, कधी पडत नाही, कधी ऊन असतं, पण तरीही हे फूल माळरानावर खडकावर रुजतं, उमलतं, बहरतं. म्हणूनच मला रानफुलं आवडतात. मी तुम्हाला वडगाव पानच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, आमच्या देवीच्या मंदिरासोबतच डोंगरावर कानिफनाथाचंही मंदिर आहे. मंदिराकडे जाताना मला हा छान खोपा दिसला आणि त्याला माझ्या कॅमेऱ्यात कैद करायचे मोह काय आवरला नाही मला. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःला थोडासा रिचार्ज करायचा असेल ना, तर सुट्टीच्या दिवशी मस्त निसर्गात फिरायला जायचं. झाडं, फुलं, पानं नुसतं बघितलं तरी खूप सारी प्रेरणा देतात. कानिफनाथाचं मंदिर आता आपण पाहिलं, त्याच्या आजूबाजूला ही झाडं गावातील काही युवकांनी लावली आहेत. ज्यावेळी पाण्याची सोय नव्हती त्यावेळी हे युवक ड्रमने पाणी व्हायचे.
मोबाईलचा आनंद घेतला आणि हा 1 दिवसाचा म्हणा किंवा अर्ध्या दिवसाचा म्हणा रिचार्ज करून परत घरी आलो. तुम्हाला आमच्या पद्मावतीचं देवीच्या डोंगरावरचं वातावरण कसं वाटलं नक्की सांगा. तुमच्या गावातही असे काही डोंगर असेल, काही पर्यटनाची स्थळं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुमच्या बालपणीच्या आठवणी, डोंगरावरच्या, सहलीच्या, शाळेच्या नक्की कमेंट करून सांगा. अहिल्याच्या डायरीवर अशाच गावकुसावरच्या गोष्टी आपण बोलत राहू. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला असंच बोलत राहू, भेटत राहू. थँक्यू.